ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, समुद्र मंथन झालं ना, त्याच्यातून काय निघालं? धन्वंतरी. आयुर्वेद. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं? वनस्पती किती सांगितल्या? 20,000. त्याच्यापैकी 2,000 वनस्पती, 2,000 नामशेष झाल्या. कारण त्याची जी माहिती होती ती कोणी कोणाला सांगितलीच नाही. आजही बघा, काही जे वैद्य आहे ना, त्यांना जे माहिती आहे ना, ते कोणाला सांगते नाही. पण संस्कृत काय सांगितले? जे जे आपणाची ठावी ते दुसऱ्याची शिकवावी, शहाणी करून सोडावे सकळ गंगा ही वाहती पाहिजे. पण आज लोकांनी ते सांगितलं नाही. न सांगितल्यामुळं ते नामशेष झालं. खाली राहिले 18,000. वनस्पती जरी 18,000 असल्या तरी त्याचं कार्य किती आहे? त्याचे रस 4: खारट, तुरट, गोड, कडू, तेलकट, आंबट आणि तिखट. 7वा रस कोणता? ब्रह्मरस, विश्रांती. जरी हे असलं तरी त्याचं कार्य काय? 4: स्तंभक, म्हणजे ज्याला जुलाब होती नाही, बाळंतपण होत नाही, पण त्याला काय द्यायला पाहिजे? रेचक. आता ज्याला सारखे जुलाब होतात त्याला काय द्यायला पाहिजे? स्तंभक. एखादे स्नायू कोरडे पडलेत पण त्याला काय पाहिजे? तेलकट. नाडी मंद पडली, भूक लागत नाही, त्याला काय पाहिजे? तिखट. मग त्याच्यात त्या वनस्पती आल्या. आता हे ज्याला कळलं तो वैद्य. पण आज काय झाले? इंदिरा गांधी म्हणली होती, मेरे नाम पे गद्दा पे चुन के आएगा. मोदी म्हणलो, माझ्या नाव गाढव निवडून येईल. आज कोणी उठतं औषधं देतं. पण गुरुचरित्रात काय सांगितलेलं आहे? ज्याला नाडी परीक्षेचा अभ्यास आहे त्यांनीच ते औषधं द्यावा, कारण दुसऱ्याला तकलीफ होणार नाही. तर जर एका रोगावरती 100 औषधं माहिती, तो कोण? धन्वंतरी. एका रोगावरती ज्याला 25 औषधं माहिती, तो कोण? राजवैद्य. आणि एका रोगावरती 5-5, 6 औषधं माहिती, तो वैद्य. तर असं हे आयुर्वेदाचं महत्त्व आहे. आणि ह्या आयुर्वेदाची जाणकार लोकांनी माहिती घेऊन लोकांच्या कल्याणाकरता जे ज्ञान सांगितलं ते कोण? आयुर्वेद. आणि मग आज काय निघालं? ॲलोपॅथिक. तर जसं आपण शेतीला शेणखतही वापरतो, ॲलोपॅथिक म्हणजे युरिया वापरतो, तसं थोडंफार आयुर्वेदिकही घ्या, थोडं ॲलोपॅथिकही घ्या. योगासनं करा, व्यायाम करा, ईश्वर चिंतन करा. हे केल्यानंतर तुम्हाला सुख शांती मिळेल. आणि ही माहिती आपण सांगितली, ही दुसऱ्याला सांगा. जय भैरवनाथ महाराज की जय.